पुस्तके ही व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतात. त्यांचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो. मनस्थिती सुधारण्यासाठी मदतही करतात. पुस्तकांमुळे जीवनात चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते. यातून व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून येतो. याच हेतूने कारागृहातील बंद्यांना देखील त्यांच्या आयुष्यात दिशा देण्यासाठी, चांगल्या गुणांची जोपासना होण्यासाठी पुस्तकांची मदत होईल, असे मत कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी व्यक्त केलं. ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी ई-ग्रंथालय सुरू केले. त्याचे उद्घाटन दक्षिण विभाग कारागृहाचे उपमहानिरीक्षक देसाई यांच्या हस्ते झाले. ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक राणी भोसले यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी देसाई बोलत होते. कैद्यांनी ई-ग्रंथालयातील पुस्तकांचा सकारात्मक दृष्ट्या आपल्यात परिवर्तन घडून येण्यासाठी उपयोग करावा. ई-ग्रंथालयाचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाभ घेण्याचं आवाहनही त्यांनी केले. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू इत्यादी भाषेतील कथा, कादंबरी, मनोरंजन, ऐतिहासिक, तत्वज्ञान, कायदेविषयक अशा विषयांची 5,000पर्यंत पुस्तकं इथे उपलब्ध आहेत. परंतु काळानुरूप भौतिक साधनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात क्रांती झाली आहे. त्याचप्रमाणे ग्रंथालय देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने ई-ग्रंथालय झाली आहेत. ई-ग्रंथालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुस्तके वाचकांना उपलब्ध होत आहेत. या तंत्रज्ञानाचा बंधांनाही लाभ होऊन अधिकाधिक पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानसाठा उपलब्ध व्हावा, या हेतूने कारागृह विभागाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून बंद्यांना ई-ग्रंथालयाच्या माध्यमातून PDF स्वरूपातील पुस्तकं उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वच कारागृहामध्ये आपण पाहिलं तर बंद्यांसाठी ग्रंथालय उपलब्ध आहेत आणि आजपर्यंत सगळ्या बंद्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी अशा प्रकारची विविध पुस्तके आम्ही माध्यमातून उपलब्ध करून देत होतो. परंतु प्रथमच आमचे कारागृह विभागाचे माननीय अप्पर पोलीस महासंचालक माननीय श्री गुप्ता साहेब यांच्या संकल्पनेतून ई-लायब्ररी सुविधा ही बंद्यांसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या जेलमध्ये ई-लायब्ररी सुविधा बंद्यांसाठी उपलब्ध होणार आहे. आणि आज आपण इथे ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये आज कारागृह उपमहानिरीक्षक माननीय देसाई साहेब यांच्या हस्ते आज ई-लायब्ररीचं उद्घाटन केलेलं आहे. खरं तर ई-लायब्ररी ही संकल्पना थोडीशी अनोखी आहे, वेगळी आहे. कारण का आजपर्यंत बंदी ही पुस्तकं वाचत होते, परंतु जसं तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे तसं बंद्यांना देखील तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा त्या दृष्टिकोनातनं आपण ही लायब्ररी सुविधा सुरू केलेली आहे.